मित्रहो, आज 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. पण वास्तव पहा, जगभरात युद्ध वाढलीत, अन्याय वाढलाय, हत्याकांड वाढली आहेत, निरपराध लोक बेघर होत आहेत, लहान बालके भुकेने तडफडून मरत आहेत आणि सर्व देश मिळूनही शांती प्रस्थापित करण्यात अपयशी ठरत आहेत. मग प्रश्न असा की कुठे आहे खरी शांती? इस्लाम सांगतो की प्रत्येक व्यक्तीला शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे, कारण इस्लाम या शब्दाचा अर्थच आहे शांती, सलामती. पण खरी शांती केवळ युद्ध संपवण्यातही नाही, तर आपल्या वर्तनात सब्र, माफी आणि सद्वर्तन आणण्यात आहे. हो, आणि हेही लक्षात ठेवा की अन्याय करणाऱ्याचा हात धरल्याशिवाय फक्त आम्ही अहिंसावादी आहोत असं बोलून अत्याचार थांबत नाही. प्रेषित मोहम्मद पीस बी अपॉन हिम म्हणाले की तोच खरा मुस्लिम आहे ज्याच्या जिभेपासून आणि हातापासून लोक सुरक्षित राहतात. ते पुढे म्हणतात की तुम्ही तुमच्या भावाला मदत करा, तो अत्याचार सहन करणारा असो व अत्याचार करणारा असो. साथीदारांनी विचारलं की अत्याचार करणाऱ्याला कशी मदत करायची? तेव्हा प्रेषित म्हणाले की त्याला अन्याय करण्यापासून थांबवणं हीच त्याची खरी मदत आहे. म्हणूनच आज आपण ठरवूया की आपले बोलणे सदैव हितावह असेल, कोणाचे मन दुखावणारं नसेल, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा असेल. कुराण सांगतो की निसंशय अल्लाहच्या स्मरणातच हृदयाला शांती लाभते. चला अल्लाहस प्रार्थना करूया की तू या जगातील युद्ध व अन्याय दूर करो आणि आपल्याला खरी शांती बहाल करो. आमीन.